Okay, in last lecture, we have started the last part of our second unit. Okay, we have seen the this the actuator parts we have studied in the last lecture, as well as we have started our last part of this chapter. It is nothing but end effector. ओके, एंड इफेक्टर कशाला म्हणायचं आपण पाठीमागच्या वेळेस बघितलेले. तर जर काय रोबोटचा वी कॅन say that, or we can define the end effector is the part of robot, extreme part of robot, which is used for gripping or the lifting purpose. That part is known as a end effector. त्या पार्टला आपण काय म्हणणार आहे तर एंड इफेक्टर असं म्हणणार. म्हणजे कोणता पार्ट, तर तुम्ही हा रोबोटचा आर्म बघितला असेल, तर ह्या रोबोटच्या आर्मच्या शेवटी जो काही पार्ट अटॅच करणार आहे, तर तो जो काही पार्ट असेल तर त्या पार्टला आपण काय म्हणतो तर एंड इफेक्टर. ओके, and that part is used for clamping any object similar kind of this. Might be you have seen this animation from right hand side. इकडे अॅनिमेशन तुम्हाला बघितलं, लेफ्ट हँड साइडचं जे काही अॅनिमेशन आहे तर तुम्हाला बघायला मिळेल. अशा पद्धतीनं काय करणार आहे तर क्लॅम्पिंग पर्पज, एखादा ऑब्जेक्टचे क्लॅम्पिंग करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करणार आहे तर वी आर युजिंग दिस एंड इफेक्टर. as well as we can define the end effector. In robotics, an end effector is the device at the end of the robotic arm designed to interact with the environment. म्हणजे तो पार्ट काय असणार आहे तर जो काय फिजिकल क्वांटिटीज असणार आहे तर त्याला लिफ्ट करण्यासाठी किंवा मुवमेंट करण्यासाठी किंवा ग्रिप करण्यासाठी जो काय पार्ट असणार आहे तो म्हणजे एंड इफेक्टर. Also it is known as a gripper also. म्हणजे त्याला एंड इफेक्टरला ग्रिपर असंही म्हटलं जातं. The exact nature of this device depend upon the application of the robot. ओके, म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही ग्रिपर आहेत किंवा एंड इफेक्टर आहेत तर ते कशावर डिपेंड राहणार आहेत तर त्या ठिकाणी देर आर डिफरंट टाइप्स ऑफ एंड इफेक्टर्स. इट डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ द रोबोट ऍप्लिकेशन. म्हणजे तो रोबोट कशासाठी यूज करतोय त्यावरती काय असणार आहे तर एंड इफेक्टर असेल. तर पेंटिंगचा रोबोट असेल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा ग्रिपर अटॅच करून चालेल का? इट डज नॉट रिक्वायर द सच काइंड ऑफ द एंड इफेक्टर. इन दॅट वी नीड द स्प्रे पेंटिंग गन्स. ओके, जर पेंटिंगचा रोबोट असेल तर त्याचा एंड इफेक्टर हा काय असेल तर पेंटिंग गन असेल. ओके, सिमिलरली एखादा वेल्डिंग रोबोट असेल तर त्या ठिकाणी वेल्डिंग टॉर्च हँड असलेला किंवा एंड इफेक्टर असलेला त्याचे काय असणार आहे तर एंड असणार. ओके, you can see here in this right side of this diagram you will understood where that what is the purpose of this end effector. Okay, this one is the base, control cable, connection plates, waterproof enclosure and end effector. Now we'll see related to the end effector. End effector also known as the end of the arm. एंड इफेक्टरला काय म्हणतोय तर त्याला एंड ऑफ आर्म, शेवटचा आर्मचा जो काय पार्ट आहे त्याला एंड आपण म्हणतोय. त्या आर्म जो काही एंड पार्टला जो काही अटॅच करणार आहे तर तो पार्ट म्हणजे एंड इफेक्टर किंवा त्यालाच म्हणतोय एंड ऑफ आर्म टूलिंग. ओके, आर डिव्हाइसेस दॅट आर अटॅच्ड टू एंड ऑफ द रोबोटिक्स आर्म. म्हणजे हे रोबोटच्या एकदम शेवटचा जो पार्ट असणार आहे तो म्हणजे असणार आहे एंड इफेक्टर. इन अदर वर्ड, an end effector is a peripheral device that attached to a robotic waist, allowing the robot to interact with its task. Okay, similarly our fingers. Fingers काय काम असतं आपलं त्या ठिकाणी टू वी कॅन से दॅट एखादी ऑब्जेक्ट ग्रिप करण्यासाठी आपण फिंगरचा ज्या पद्धतीने यूज करतो किंवा बोटांचा ज्या पद्धतीने यूज करतो त्याच पद्धतीने रोबोटमध्ये जे काही फिंगर्स असतील किंवा त्याचे जे काही इफेक्ट एंड इफेक्टर असेल तर त्याचं काय असणार तर ग्रिपिंगसाठी असेल. मोस्ट एंड इफेक्टर आर मेकॅनिकल और इलेक्ट्रोमेकॅनिकल अँड सर्व ॲज अ ग्रिपर्स. ओके, हे जे काय असणार आहे तर जनरली हे जे काही एंड इफेक्टर असतात ते मेकॅनिकलच असतात.
Sometimes it is a vacuum type end effectors are maybe there. Okay, process tool or sensors. The range of from simple two fingers, okay, grippers for pick and place task to complex sensors system for the robot inspection. Okay, now there are three types of basic types of the end effector, which are those grippers, process tools, and the sensors. Okay, now first one we'll understand what is mean by gripper. ओके, ग्रिपर म्हणजे काय, तर एखाद्या एंड इफेक्टरचे तीन बेसिक टाइप असतात. ते म्हणजे कुठले, तर ग्रिपर आहे, प्रोसेस टूल आणि सेन्सर. त्यातला पहिला पार्ट बघतोय तो म्हणजे काय, तर व्हॉट इज मीन बाय ग्रिपर. ग्रिपर म्हणजे काय आपण या ठिकाणी डिस्कस करणार. द मोस्ट कॉमन रोबोट एंड इफेक्टर इज द सिंपल मेकॅनिकल ग्रिपर विथ जॉ नॉर्मली कॉल्ड ॲज अ फिंगर्स. म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे, तर मेकॅनिकल किंवा सिंपल ज्या पद्धतीने फिंगर्स असतात आपले, त्या पद्धतीने एखादं मेकॅनिझम यूज करून जर आपण डेव्हलप केलेलं असेल तर त्या एंड इफेक्टरला ग्रिपर्स असं म्हणणार. म्हणजे जे काय फिंगर टाइप मध्ये, ओके, ज्या पद्धतीने आपण फिंगर असतात आपले त्या पद्धतीने एखादं मेकॅनिझम डेव्हलप, सपोज कन्सिडर दिस वन. तर ह्या ठिकाणी जर बघितलं असेल तर सिंपल मेकॅनिझम आपण यूज केलेलं, अशा मेकॅनिझमच्या थ्रू जर आपण एखादं डिव्हाइस प्रिपेअर करत असेल तर ते म्हणजे काय असणार आहे, तर आपलं ग्रिपर असं असणार आहे. देअर कॅन बी इवन मॅग्नेटिक ग्रिपर, व्हॅक्युम ग्रिपर, निडल ग्रिपर. Means in that also there are different types of gripper. Magnetic grippers are there, vacuum magnetic grippers are used for, okay, to metallic part, to lift the metallic parts we require this magnetic grippers. Again vacuum grippers are used for the, okay, those are, we can say that, glass materials. For glass material we can use this vacuum grippers. It allows you to pick up and manipulate the object, which makes it best suited to tasks like pick and place, assembly, machine tending. Okay, such kinds of we can use the this grippers. There are possibly more different types of gripper than there are any other type of the end effector. By far the most popular finger gripper, which comes with 2, 3, 4 or 5 fingers. Similarly, बऱ्याच वेळेस काय ग्रिपर असतात, तर 2 फिंगरचेच ग्रिपर असतात. ओके, अगेन टू मोर प्रिसाइजली or to for more accurately to grip that any object, then we can use the maximum number of fingers to that robot. It is possible to use 6 finger or more, but it is rarely necessary. Depend upon the necessity also, we have to use such kinds of the fingers. Now second part of this end effector is the process tool. Okay, second part जो असतो तर तो म्हणजे काय असतं, process tool. A simplest way to think of a process tool is like a worker operating a power tool. Okay, means we can say that in starting only we have discussed, for welding purpose we cannot attach the fingers. Okay, जर वेल्डिंग रोबोट असेल तर त्या ठिकाणी फिंगर आपण अटॅच करू शकू का, तर डायरेक्टली आपण काय करणार आहे, तर जे काही टॉर्च गन असेल तर ती टॉर्च गन डायरेक्टली आपण काय करणार आहे, तर त्या ठिकाणी that gun will be attached as a end gripper. Okay, similarly means worker operator power tools. Okay, which are the power tools? Welding, machine tools, painting tools, 3D printing tools. Such tools we can say that it is attached to that, for that end effector. म्हणजे काय असणार आहे, तर rather than attaching the fingers at end effector, we can use the such kinds of tools, power tools like welding, machining tools, painting tools, and printing tools. Okay, that tools we can say that these are the some process tools. हे जे काय आहेत तर ते आपले काय आहेत, तर process tools आहेत. While a gripper can only grasp the workpiece, a process tool actually works on the workpiece and does the changes in the वर्कपीस. म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे, तर
जो काही वर्कपीस आहे त्यावरती काहीतरी ऑपरेशन केलं जाणार आहे आणि त्यामध्ये चेंजेस डिफाईन केले जाणार. देर आर मेनी डिफरंट प्रोसेस टूल ॲज देर आर डिफरंट ऑपरेशन इन मॅन्युफॅक्चरिंग. आपल्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वेगवेगळे ऑपरेशन आहेत, तर त्या वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी आपण काय करणार आहे, तर आपण अशा पद्धतीचे टूल्स यूज करणार, म्हणजे रोबोट वेल्डिंग टूल, रोबोट मशीनिंग टूल, रोबोट पेंटिंग टूल, 3D प्रिंटिंग टूल. And last part of this end effector is our sensor. Sensor, you can also attach a sensor to use that the robot a programmable sensor orientation device. Okay, sensors, why it is needed sensors? Whether it is that object is gripped or not. Okay, for such kinds we need these sensors. Means sometimes we have to use the touch sensors also. Okay, whether that object is touched to that arm or the robot fingers, to find that we need these sensors, such kinds of the sensors. Okay, this is practically useful for application like robot inspection, which reduce the amount of hands-on time that inspection engineer to spend collecting data. Okay, means might be you have seen CMM, coordinate measuring machine. Okay, in that it is one kind of robot only. That CMM machine, nothing but we can say that it is one kind of robot machine used to measure the all the dimension with the help of different sensors. ओके, वेगवेगळे सेन्सर्स यूज करून तर प्रत्येक डायमेन्शन त्या ठिकाणी इन्स्पेक्शन केलं जाणार आहे ह्या सेन्सरच्या साईन. मग त्यामध्ये कुठले सेन्सर यूज करतात? अल्ट्रासॉनिक सेन्सर असेल टू मेजर द डेप्थ or the distance. Okay, we can use this ultrasonic sensor, laser sensors, 2D 3D cameras and infrared sensors. These sensors we can use to measure depth of any object or the diameter, to find measure the diameter of any object. Okay, means for inspection purpose we need such kinds of the sensors. Okay, some of these are the sensors. Finger robot gripper. Okay, 2 finger this robot gripper. You can see this one again, force, torque and proximity sensor. Okay, again this is a 2 finger only, but we can measure force, torque with the help of these 2 fingers. Again this parallel gripper fingers, 2 fingers. 3 finger gripper, this one is the 4 finger gripper, we can say that. Again this one is a spider grip end effector. Okay, special gripper for lifting bags. एखादी विशिष्ट बॅग लिफ्ट करण्यासाठी अशा टाइपचे ग्रिपर यूज करतो. नेक्स्ट सिंगल पॅड adhesive gripper, electromagnetic grippers. Okay, some of the adhesive grippers also we are using. Electric magnetic grippers. Next, vacuum gripper for sheet metal. To lift that sheet metal, we can use such kinds of the vacuum gripper also. Okay, these are the some types of vacuum gripper. With the help of that, we can lift the sheet or the glass type of materials. Okay, glass type of materials जर तुम्हाला लिफ्ट करायचं असेल तर अशा टाइपचे तुम्हाला ग्रिपर्स, व्हॅक्यूम ग्रिपर्स यूज करायचे. Again, soft flexible gripper, food grade robot gripper. Means again for food processing unit, such kinds of gripper we need. Okay, next, screw drive with screw feeder. Means sometimes like your screw mechanism, such kinds of the end effector we need. Next, polishing surface finishing gripper. Next, vision system. Okay, some of this vision system. Again, classification of the gripper or end effector. Okay, how we can classify the gripper or the end effector, now we will discuss. Generally, gripper can be classified based on the principle of grasping mechanism. Okay, कशा पद्धतीने ग्रास्प करणार आहे, ग्रास्पिंग मेकॅनिझम आहे त्यावरती काय केलेले तर त्या ठिकाणी तर इट इज क्लासिफाइड. ओके, फॉर एक्झाम्पल, ग्रिपर कॅन होल्ड विथ द हेल्प ऑफ सक्शन कप, मॅग्नेट्स और बाय अदर मीन्स. एखाद्या ग्रिपर आहे तो सक्शन कपच्या साहाय्याने
जर सक्शन कपच्या साहाय्याने जर तुम्ही त्या ठिकाणी एखादी गोष्ट लिफ्ट करत असेल तर त्या ग्रिपरला आपण काय म्हणणार आहे तर व्हॅक्युम ग्रिप असं म्हणणार. जर इफ any part is lifting with magnets, then we can say that it is magnetic gripper, or some mechanical linkage. If we are lifting, then we can say that mechanical grippers. A gripper is the accordingly referred to as a pneumatic gripper, magnetic gripper, etc. Now, mechanical grippers, magnetic grippers, vacuum grippers, adhesive grippers, hooks and scoops, and others. These are the some types of the classification of our end effector. Now, we will discuss about the mechanical grippers. Now, mechanical grippers have different jaws used for lifting purpose any object with specific linkage, gears, cams. Okay, with the help of that only we can develop the mechanism, and with the help of that mechanism we can lift any object. Okay, that only I have written here. If you see this picture carefully, the first one is the driving system. It may be electric, hydraulic, or pneumatic. Okay, ड्रायव्हिंग सिस्टीम और सिम्पली यू कॅन रिमेंबर. तर एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर मेकॅनिकल ग्रिपरचं, तर तुम्ही बघितलं असेल आपलं जेसीबीचं अजून एकदम आपण मेकॅनिक मशीनचं एक्झाम्पल घेऊया. तर त्यामध्ये काय असणार तर हायड्रॉलिक पंप असणार आहेत, हायड्रॉलिक फ्लुइड सिस्टीम असेल. तर त्या साहाय्याने तुम्ही जर बघितलं असेल तर त्या पुढे जो काही पार्ट असो, ओके, किंवा जो काही आर्म असेल तर त्याची मुवमेंट वी कॅन control with the help of this hydraulic actuators. And at the end of this arm, आता जेसीबी मशीन बघितलं असेल तर त्याच्या एंडला काय असणार आहे तर तुम्ही बघितलं असेल, व्हॉट यू आर सीइंग at the end of that जेसीबी मशीन. yes, what you have seen, शेवटी काय असेल त्या ठिकाणी जेसीबी एंडला काय बघितलेलं आहे. Which kind of gripper is there? शेवटी जे काय असणार, we can say that digging machine or the digging what we can call it is digging cup, we can say that. त्या ठिकाणी एक काय असणार आहे तर टीथ असलेला एक काय असणार आहे तर बकेट असेल. त्या बकेटच्या साहाय्याने जो काय रॉ मटेरियल असेल तर ते रॉ मटेरियल आपण काय केलं असणार तर लिफ्ट. आणि हे काय केले तर त्या ठिकाणी तर लिफ्ट करण्यासाठी तो जे काही ग्रिपर आहे तो जो काही एंड इफेक्टर आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही जर बघितलं असेल तर वेगवेगळे लिंकेजेस यूज केलेले. ओके, डायरेक्टली मोटर आहे, मोटरला डायरेक्ट तुम्ही एंड इफेक्टर जॉईन करता कधी जॉईन करणार नाही. ओके, फॉर दॅट वी नीड सम लिंकेजेस, जे काही रॉड असतात वेगवेगळे रॉड तुम्ही अटॅच करता, त्यानंतरच आपण शेवटी काय करतो तर ग्रिपर अटॅच करतो. ओके, मेकॅनिकल ग्रिपर्स हॅव देअर जॉ मुवमेंट्स थ्रू pivoting or the translating motion using a transmission element, example linkages or gear, etc. This is illustrated in figure. This figure you will understood. These grippers can be single or double type, while the formers has only one gripping devices at the robot waist. The later type has two. The double gripper can be actuated independently and are especially useful in machine loading and unloading. Okay, next this is about the, okay, you can see this one is the two types of finger grippers. Okay, in former cases contacting surface of the finger are made approximately same shape of the part geometry. ओके, आता बऱ्याच वेळेस जर फिंगर ग्रिपर असतील तर सपोज सर्क्युलर ऑब्जेक्ट असेल तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे तर द शेप ऑफ फिंगर इट इज लाईक हाफ सर्क्युलर द सर्क्युलर शेप ओनली. जसा ऑब्जेक्ट आपल्याला लिफ्ट करायचा आहे त्या पद्धतीने आपण काय करणार आहे तर त्या ऑब्जेक्टची किंवा जो काही फिंगर असेल तर त्या फिंगरची आपण जॉमेट्री डिफाइन करणार आहे. While in later case, finger must be applied sufficient force to retain the part against gravity or the acceleration. Okay, the friction method holding a part is less complex, hence less expensive. However, they have been designed properly
with its surface having sufficient coefficient of friction. Means the coefficient of friction between these fingers and object must be more. Otherwise, if there is no friction between this object, it may be object will fail or the object cannot be lifted with these fingers. Okay, the part do not slip during the motion. ज्यावेळेस मोशन असेल तर त्यावेळेस ऑब्जेक्ट स्लिप व्हायला नको. Again, we can say that note that motion of the finger in the mechanical grippers is obtained by means of any of the following transmission elements like linkage, gears, cam, screw, cable and pulley. Shown one figure is there. Next figure I will show you. That figure shows some of these arrangement where the transmission element are either driven by electric motor, hydraulic, pneumatic actuators. The final gripping action of fingers is however achieved by one of the following means. Okay, which are those? Pivoting movement and translating movement. There are two movements, gripping movement. Okay, you will see this on this figure. Okay, this one is the pivoting and the, we can say that translational motion. Okay, translation as well as pivoting. Means in pivoting, at one end, this finger is fixed and accordingly that arm will move. Okay, arm त्या ठिकाणी त्या पद्धतीने मूव्ह झाले तुम्ही बघू शकणार. Okay, in this arrangement the finger rotate our fixed pivot point. म्हणजे एक काय असेल तर त्या ठिकाणी तर pivot point असेल. Consider suppose this one is the, okay, this one is the object. At one end it is pivoted, means it can move simply such motion. Okay, अशा पद्धतीने मोशन त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे एका ठिकाणी पिवट केलं जाईल. If two fingers are there, I don't have two pens. Okay, जर असेल तर त्या ठिकाणी two fingers it is attached. म्हणजे एका ठिकाणी काय केलं जाणार आहे तर पिवट केलं जाईल. Okay. Next, translation motion. Okay, linear motion means sometimes it may be translation. म्हणजे असा ऑब्जेक्ट असेल, suppose this object and you have to grip, then the motion is like this. Translation. Two fingers are there. It is hold such kinds of. Okay, अशा पद्धतीने ते होल्ड केलं जाईल. With the help of translation motion of fingers, ये motion ची fingers असेल, may be horizontal or vertical. Fingers open and close by moving parallel to each other. हे दोन्ही parallelly move होणार आहे and intersecting to the note that, okay, some of the literature, the mechanical grippers are classified as per the either transmission element used or the type of finger movement. ओके, म्हणजे ह्याच्यावरती अजून काय केलेले तर कशी मुवमेंट आहे त्यावरती त्यांनी काय केलेले आहे तर त्याचे क्लासिफिकेशन केले. ओके, विच आर द क्लासिफिकेशन? पिवोटिंग मीन्स सिम्पली वी कॅन से दॅट ऍट वन एंड इट इज पिवोटेड, मीन्स मोशन इज ओनली सच टाइप. म्हणजे या ठिकाणी फिक्स केलं किंवा इथं मुव्हिंग असेल तर ह्याची मोशन कशी असेल? ओके, लाईक दिस ओनली पिवोटिंग. नेक्स्ट पॅरलल, म्हणजे दोन ह्या ठिकाणी पॅरलली मुवमेंट असू शकते. पॅरलल विथ टू सिलेंडर्स. ओके, पॅरलली असतील फक्त दोन सिलेंडर ऑब्जेक्ट ग्रिप करेल. ह्या ठिकाणी बघू शकता पॅरलल विथ टू सिलेंडर अँड पॅरलल विथ कॅम डिस्क. कॅम डिस्क साईने क्लॅम्प केलं जाणार, म्हणजे या ठिकाणी जी काही मुवमेंट आहे ती क्लॅम्पच्या साईने केली जाईल. Okay, you can understood. Second one is the magnetic gripper. You can see this one is the magnetic. This one is the robot arm. हा robot arm आहे आणि ह्या ठिकाणी एक मेटल ब्लॉक आहे आणि तुम्हाला लिफ्ट करायचं असेल तर ऍट द एंड ऑफ दिस आर्म वी कॅन अटॅच द मॅग्नेट. ओके, हॅव्हिंग हाय इंटेन्सिटी. मी ह्याच्या रोबोटच्या आर्मला काय करेन तर ह्या ठिकाणी एंडला मॅग्नेट अटॅच करेन. When we contact with this metal object, it will attract. Okay, we know the magnet is attracting the metal. Metal will attach to this robot arm and we can move this to anywhere. Okay, कुठेही आपल्याला त्या ठिकाणी मूव करता येईल and we will release that magnet from that hand. Automatically it will drop from that. Maximum these such kinds of the grippers are used in, okay, in foundry industry. Okay, or we can say that जे ज्या ठिकाणी
फाउंड्री इंडस्ट्री किंवा काय म्हणलं तर मेल्टिंग करून एखादी फर्नेस मध्ये एखादी ऑब्जेक्ट टाकायचं असेल तर आपण सरळ आपण त्यामध्ये ओतू शकत नसतो, एखादा ऑब्जेक्ट मेटल टाकू शकत नसतो. तर त्या केसमध्ये अशा टाइपचे मॅग्नेटिक ग्रिपर्स यूज केलेले तुम्ही त्या ठिकाणी बघितले असतील फाउंड्रीमध्ये. Okay, unlike mechanical grippers, the principle of the magnetic gripper is based on magnetic property of a gripper. Hence, they can be used only ferrous object. फक्त हे कशासाठी तर disadvantage we can say that only we can use for the magnetic. Okay, if it is plastic, then in that case we cannot use these magnetic grippers. They have following advantages: variation in the object size can be tolerated, means large size object also we can use, or any size of object we can lift with the help of this magnetic gripper. Operation are very fast. Obviously the magnet will attract metal will attract to magnet quickly. Okay, we can say that the operation rate also faster. Require only one surface to hold. अगं तेव्हा ते काय याच्यात बघते नाही या टायमिंगला राहत नाही त्याला. Yes, Nityananda, you have any problem? येत आहे नंतर त्यांना काम थोडंसं मग. They have the following advantages, like variation in object sizes we can discuss. Operation are very fast. Require only one surface to hold an object. Okay, you can say that with the one end arm only, with one magnetic only we can grip that object. Okay, next part is some of the disadvantages I have written. Magnetic gripper means we cannot use the non-ferrous, means plastic materials cannot be moved. As a result, we can say that some of I have written. Next one is the vacuum grippers. Vacuum grippers where gripping is not possible. Okay, mechanical gripper is not, gripping is not possible. Suppose glass material is there. If you grip with the mechanical, then obviously we can say that एखादी ग्लास प्लेट आहे आणि तुम्हाला ते मेकॅनिकल लिंकेजचे साइन जर तुम्ही ग्रिप करायची पद्धत किंवा ग्रिप करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल तर त्या ठिकाणी तर इफ लार्जर फोर्स अप्लाय ऑन दॅट ग्लास प्लेट, ऑब्वियसली वी कॅन से दॅट द ग्लास मटेरियल विल ब्रोक. ग्लास मटेरियल काय होणार आहे तर कट होईल. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करायला लागणार आहे तर वी नीड टू यूज दिस व्हॅक्युम ग्रिपर. त्या केसमध्ये आपल्याला हे व्हॅक्युम ग्रिपर यूज करायचं. सच ग्रिपर्स आर सुटेबल टू हँडल लार्ज फ्लॅट ऑब्जेक्ट्स. द मटेरियल ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ नो कन्सर्न विथ द व्हॅक्युम ग्रिपर except that object surface should not have any holes. म्हणजे त्या व्हॅक्युम ग्रिपर जर यूज करायचं असेल तर we can use this vacuum curves, and in vacuum curve we can apply the negative pressure. Due to that negative pressure, this object will lift and hold with the help of these grippers. Okay, lifting capacity can be determined from the negative pressure and effective area of the curve. Okay, म्हणजे त्या ठिकाणी आपण इफेक्टिव्ह एरिया आणि निगेटिव्ह प्रेशर जर माहित झालं तर त्या ठिकाणी किती प्रेशर लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे हे आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. मीन्स सपोज F is the lifting capacity, P is the negative pressure, and A is the total effective area. Okay, if you use this formula we can find out the how much amount of weight we can lift the help of this vacuum gripper. Okay, next, adhesive grippers. An adhesive substance used for grasping action can be used to handle fabrics and other lightweighting materials. One of the limitations of this adhesive system loses in effectiveness with repeated use. Means such of we can say that with the help of adhesive, means तुम्हाला सांगायचं झालं तर त्या ठिकाणी तर स्टिकी एखादा ऑब्जेक्ट जर बघितला असेल तर प्लास्टिक एखाद्या ग्लू असेल किंवा डिंक असेल तर त्या ठिकाणी त्याला चिटकला जातो. मग अशा टाइप ग्लू आपण जर यूज केला
त्या सरफेसला ज्या ठिकाणी आपल्याला लिफ्ट करायचं त्या सरफेसला जर मी ग्लू लावला आणि त्याच्या सहाय्याने जर मी एखादं ऑब्जेक्ट लिफ्ट करत असेल तर ती जी काही प्रोसेस आहे ती म्हणजे कुठली आहे तर adhesive gripping. Means some adhesive substance are adding to that end effector and it will contact with some object, it will grip that object and we can move to somewhere. And we can say that with the help of repetitive use of that adhesive gripping, the effectiveness of that end effector we can lose. End effector जो काय असेल तर त्या ठिकाणी आपण काय करू शकणार नाही तर लूज करू शकणार. It's effective with repetitive use, hence it has to be continuously fed like mechanical typewriter ribbon with needed to be attached to the robot waist. And last one is the last part of this gripper or the end effector is hook, scoop and others. Hook might be you have seen. Such kinds of hooks are attached at the end of the robots to lift any vertical object. एखाद्या vertical object असेल तर त्याला लिफ्ट करायचं असेल तर त्या पद्धतीने hooks आपण त्या ठिकाणी अटॅच करणार आहे. This exist other type of gripping devices, example hooks, scoops or the ladders, inflatable devices based on the need of item to be handled. For example, this is shown this figure. Okay, such kinds of adhesive. Okay, next one is the selection of the grippers. Okay, how to select any gripper. Okay, एखादं ग्रिपर कशा पद्धतीने सिलेक्ट करायचं, कोणत्या बेसिस वरती सिलेक्ट करायचं हे आपल्याला माहित असणं एक्सपेक्टेड आहे. ओके, एखादं ऑब्जेक्ट असेल आणि तुम्हाला ग्रिपिंग करायचं असेल तर ते कुठल्या मेथडच्या साहाय्याने आपण ग्रिप करू शकतो किंवा एखादं ग्रिपर किंवा एंड इफेक्टर कसा सिलेक्ट करायचे तर त्यासाठी आपल्याला ह्या पॅरामीटर्स डिफाईन करायला लागतील. ओके, तर त्यासाठी काय असणार आहे, सम ऑफ द क्रायटेरिया टू बी युज्ड in selecting appropriate gripper are highlighted below. Okay, means to select appropriate gripper we need certain criteria. With the help of that criteria only we can select the any gripper. First criteria is one need to decide the drive system. आता drive system कुठला आहे हे पहिल्यांदा सिलेक्ट करणं गरजेचं आहे. Okay, in fact, in an industrial scenario where electric and pneumatic power sources are easily available, one need to decide the type if fast but not so accurate. Okay, motion is desired, then pneumatic should be preferred. Means generally pneumatic systems are used for driven. Okay, otherwise one can go for electric for heavy objects. Certainly one must prefer hydraulic. Means heavy loads if there is, then we can prefer the hydraulic only. जर heavy load असेल तर त्या केस मध्ये आपण काय करणार आहे तर हायड्रॉलिक सिस्टीमचाच यूज करेल. नेक्स्ट, ऑब्जेक्ट or the part surface to be gripped must be reachable by a gripper. Okay, ऑब्जेक्ट जो काय असणार आहे तर सरफेस ग्रिपिंग मस्ट बी रिचेबल बाय द ग्रिपर. म्हणजे अशा पद्धतीचा ऑब्जेक्ट असेल तर त्या ग्रिपरच्या सहाय्याने रीच होईल असं. नेक्स्ट, द साइज व्हेरिएशन शुड बी केप्ट इन माइंड. ओके, व्हॉट काइंड ऑफ साइज ऑफ दॅट ऑब्जेक्ट we should understood first. For example, a cast object may be difficult to put in a machine chair. Okay, then definitely we should use the vacuum grippers. The gripper should tolerate some dimension change. For example, before and after machining or workpiece, their size change. म्हणजे ग्रिपर निवडताना असं सिलेक्ट करायचं की एखादं मी कॉम्पोनंट फिनिश केलाय त्याचं 5 mm टॉलरन्स आहे आणि त्याला जर ग्रिप करून दुसरीकडे मूव्ह केलं तर त्याचा 4 mm टॉलरन्स व्हायला नको आहे. ओके, म्हणजे त्या ठिकाणी ऍक्युरेसी जी काय आहे ते चेंज व्हायला नको आहे जर ग्रिपरनी ग्रिप केलं तर. तरी
क्वालिटी ऑफ सरफेस आर मस्ट बी केप्ट इन माइंड. म्हणजे क्वालिटी जी काय असेल तीही डिस्टर्ब व्हायला नको आहे. म्हणजे सरफेस फिनिश असेल, त्याचं ओरिएंटेशन असेल, तर ओरिएंटेशन ही त्या ठिकाणी चेंज होईल. म्हणजे त्याची साईज आणि शेप मध्ये काय काय ग्रिपर एवढे त्यावरती फोर्स अप्लाय करतात की त्याची शेप आणि साईज चेंज होईल. अशा पद्धतीने आपला एवढा फोर्स अप्लाय करायचा नाही. ओके, फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल ग्रिपर मे डॅमेज द सरफेस एरिया ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे एखादी ग्लास प्लेट असेल आणि त्यावरती मेकॅनिकल ग्रिपरच्या साहाय्याने जास्त फोर्स अप्लाय केला तर काय असणार आहे, तर ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की ते कट होणार आहे किंवा ब्रेक होणार आहे. तर अशा टाइपचे सरफेस किंवा अशा टाइपचे ग्रिपर आपल्याला यूज करून चालणार नाही. हा क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. फोर्स शुड बी सफिशियंट टू होल्ड अन ऑब्जेक्ट, शुड नॉट फ्लाय अवे व्हाइल मूव्हिंग. सर्टन एक्सेलरेशन अकॉर्डिंगली the material on the surface of the finger should be chosen. ओके, म्हणजे किती फोर्स लावायचा आहे. सपोज एखादा ऑब्जेक्ट फोर्सने ग्रिप केला आणि तो लिफ्ट करत असेल तर तेवढ्याच अमाऊंट मध्ये जर फोर्सने लिफ्ट केला किंवा ऍक्सलरेशनने जर मूव्ह केला तर तो ऑब्जेक्ट त्या ग्रिपर मधून लूज व्हायला नकोय किंवा त्यामधून मूव्ह व्हायला नकोय. मग अशा पद्धतीने आपल्याला फोर्स त्यावरती अप्लाय करणं एक्सपेक्टेड. Okay, picking the right end effector means that only we have discussed. Determine the which action to robot has performed achieve the task. Make short list of different types of end effector that could deliver these actions. Access each type of the for cost, complexity, and any other relevant factors. Finally, pick the end effector that best suits the need of this particular task. Okay. Next, picking the right end effector for spray painting. Okay, this one is the one example I have given. Spray painting. आता spray painting ला बघू शकता तर rather than that fingers directly we have attached the काय अटॅच केलेलं आहे तर स्प्रे गन we have attached here. Firstly, you would mount a spray painting end effector as a process tool. या ठिकाणी काय असणार आहे तर प्रोसेस टूल म्हणून काय करणार आहे तर आपण स्प्रे पेंट गन अटॅच करणार आहे ऑन टू द रोबोट वेस्ट विच वुड बी सिम्पल टू डू. म्हणजे त्या ठिकाणी फिंगर्स न यूज करता डायरेक्ट प्रोसेस टूल कुठली यूज करणार आहे तर आपलं स्प्रे पेंटिंग साठी तर स्प्रे गन यूज करेल. और we can say that you could use a gripper to grasp a spray gun which would allow the robot to quickly move to the other task and would not require a custom end effector. Neither options is wrong. It just depends on the what you need and how much you want to spend on the end effector. Means directly also you can use the end effector as well as in finger also we can attach the spray gun. Depend upon our cost requirement we can attach the our end effectors. म्हणजे त्यानुसार आपण काय करणार आहे end effector attach करणार. Okay, this is about the end effector. This will end our second unit. आपलं काय असणार आहे तर second unit end झालेलं आहे. Just I will show you that end effector with the help of one video. Just watch that carefully. I will play that video. Till the time if you have any problem you can ask related to end effector. Yes, anybody having any problem related to this? I will play that video just a minute. The first two assignment, now second chapter also over. I have kept first assignment and second assignment. You have to write that assignment and you have to upload in the Google Drive. Okay, I will share that link today only. You complete that two assignments because this is part of your ICA. जे 25 मार्क मिळणार आहेत तर ते तुमच्या असाइनमेंट वरतीच असणार. त्यामुळे सगळ्यांना इट इज कंपल्सरी टू डू दॅट असाइनमेंट पार्ट. ओके, and this time you know better than me. Okay, can you see my screen? Mechanical grippers, can you see?
Yes, no. Can you see my screen? Yes, no. Video, can you see this video? Yes, no. व्हिडिओ दिसतोय माझा सगळ्यांना? Okay, such kind of this one is the mechanical gripper. You see this? Such kinds of linkage are provided to that. For gripping is cylindrical object is there, then we can use such kind of means these fingers. Okay, this is another type of gripper. See carefully, such types of grippers are used in our end effectors. Such linkages are used. Okay, this one is one more type of gripper. You can say this one. Okay, this one is the external grippers. This one is one more type of gripper. Like our piston and cylinder type. Vacuum is generated and with the help of that only it is lifted. This is one more type of gripper again.
hold in between that two objects are. And this is one more type of gripper. Such linkages are provided to that. Just we will see vacuum grippers. See this one. These are some vacuum grippers. Such kinds of grippers are there vacuum. Type of. I will show you hook types. Okay, such kinds of. This one is soft. When one only we will see. Magnetic gripper. Only you can see here. This one is the magnetic plate. It will hold the object, and it can. Okay. Only ferrous metals, or the we can say that metallic part only lift with the help of this such kinds of gripper.
You can see this, how that magnetic plates are lifting. Ferrous metal plates are lifting with the help of magnetic field. I hope you understood this one. You have any problem, then you can ask me directly related to end effector. End effector बद्दल पुन्हा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. Yes, anybody having any problem? पुन्हा आहे का यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर Monday we will plan. Tomorrow whether we have any lecture, म्हणजे लेक्चर आहेत का आपले tomorrow Thursday standard might be our lectures are there. We'll conduct one test on unit number 2. Okay, unit number 2 वरती उद्या टेस्ट असेल, as well as okay I will share 2 assignments. Okay, first chapter assignment and second chapter assignments. You should try to complete that 2 assignments and upload in Google Drive. That fill in that Google form. Google form मध्ये सगळ्यांनी ते 2 assignment upload करा. Okay. Anybody having any problem? You can ask. Otherwise, we'll end today's meeting. You can write your roll. If there is no any problem, then you can write your roll numbers in chat box, and you can leave the meeting. No problem. Yes, you can write your roll numbers in chat box, and you can leave the meeting. No problem at all. Anybody having any problem? Please let me know. Roll number 6, 17, 21, 47. $61.03.